नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. काल 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव हे त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्याचबरोबर छगन भुजबळ देखील उपस्थित होते. छगन भुजबळ आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की सावित्रीबाई फुलेंवरती शेणांच्या गोळ्यांचा दगडांचा जो मारा केला तो मारा कोणी केला तर तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला, केवळ ब्राह्मणांनी केला नाही. ते पुढे असंही म्हणाले की काही ब्राह्मण व्यक्तींनी महात्मा फुलेंना मदत देखील केलेली होती, जसं की परांजपे म्हणून आहेत, गोवंडे म्हणून आहेत, अण्णासाहेब चिपळूणकर म्हणून आहेत. यांनी शाळा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भाने निश्चितपणेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मदत केली होती. हे वास्तव आहे, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. पण मूळ मुद्दा जो आहे तो थोडा वेगळा आहे. मूळ मुद्दा असा आहे की महात्मा फुलेंना विरोध करणारे आणि महात्मा फुलेंच्या बाजूने उभे राहणारे यांच्यामध्ये काय फरक होता. यांच्यामध्ये जो फरक होता तो विचारधारेचा फरक होता. त्यामुळे महात्मा फुलेंना विरोध करणारे, त्यांच्यावर टीका करणारे, त्यांची निर्भत्सना करणारे, त्यांच्यावर मारेकरी धाडणारे ही लोक कोण होते तर ही लोक ती होती जी स्वतःला अभिमानाने सनातनी म्हणवायची. ही ती लोक होती ज्यांच्या डोक्यामधून अजूनही पेशवाई गेलेली नव्हती. ही ती लोक होती ज्यासाठी छगन भुजबळ ब्राह्मण्यवादी हा शब्द वापरतात. ही तीच लोक आहेत ज्यांनी पुढे 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तर अशा या लोकांचा आजच्या काळातील प्रतिनिधी, त्यांचा आवाज म्हणजे संभाजी उर्फ मनोहर भिडे. तर हे जे भिडे आहेत ते याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. ते आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कमरेमध्ये वाकून त्यांना वंदन केलं. त्यांचा जो काही सत्कार स्वागत जे आहे ते स्वीकारलं आणि हे सगळं घडत असताना त्यांच्या बाजूलाच छगन भुजबळ हे बसलेले होते. छगन भुजबळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माहिती आहे की किती अश्लाघ्य, किती शिवराळ भाषेमध्ये महात्मा फुलेंविषयी हे भिडे सातत्याने वारंवार बोललेले आहेत. त्यांनी महात्मा फुलेंविषयी सातत्यानं इतकी अश्लाघ्य भाषा वापरली आहे की ती मी माझ्या तोंडाने सांगू शकत नाही. ती त्यांच्या तोंडूनच तुम्ही या व्हिडिओमधून पहा. तर संभाजी भिडे महात्मा फुलेंबद्दल नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. या देशात तुमचेच वैरी तुमच्यावरती सोडले. बंगालमध्ये राजा राम मोहन राय आणि नाव 3 तुरुंग नंबर 1 केला तिकडे हरकत आणि फडके 27 देशाचा घात करणार नालायक मनुष्य होता. सुधारपणे आई वडील शेती भारत मोठा सुधार. गौरप्रसाद मिश्रा उत्तर प्रदेश, बिहार, मास्टर तारा सिंह पंजाब, हरियाणा, त्रिशूर, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राम नायकर, महाराष्ट्रात लोक हिंदवादी, सार्वजनिक काका, महात्मा फुले. हो ते नाव घेतल्यानंतर तुमच्या अंगाला झोंबला असेल. सगळे एकदाच भेट झाली म्हणून सांगत नाही तर 2 तास सांगू शकतो. प्रत्येकाच्या काय देशत्वाचे शिक्के आहेत. म्हणजे पहा, महात्मा फुलेंविषयी ज्यांनी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वक्तव्य केलेली आहेत, पातळी सोडून वक्तव्य केलेली आहेत, असे मनोहर भिडे हे मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी वेळ कोणती निवडतात तर 3 जानेवारी ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आणि ठिकाण कोणतं निवडतात तर तेच ठिकाण ज्या ठिकाणी या जयंतीचा कार्यक्रम चालू आहे. आता पहा, संभाजी भिडे हे काही कुणी असे साधेसुधे कार्यकर्ते नाही. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी गुरुस्थानी ठेवलेला आहे. म्हणजे असा गुरु जर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येत असेल तर तो निश्चितच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आलेला असेल किंवा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना ही वेळ दिली असेल आणि ठिकाणी सांगितलेलं असेल. मग प्रश्न असा पडतो की याच्यातून नेमकं देवेंद्र फडणवीस यांना देखील नेमकं काय सूचित करायचं. कारण देवेंद्र फडणवीस यांची जर इच्छा असती तर अगदी संभाजी भिडे यांच्या घरी जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकले असते. तसं न करता त्यांनी याच ठिकाणी त्यांना का बोलवावं. बरं, समजा या ठिकाणी येऊन आपण आजपर्यंत जे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानजनक बोललेलो आहोत त्याच्याविषयी जर संभाजी भिडे यांनी माफी मागितली असती तर महाराष्ट्रानं ती खुल्या मनाने त्यांना दिली असती. महाराष्ट्राचा
देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा जो आदर आहे तो आदर देखील वाढला असता. परंतु असं काही या ठिकाणी घडलं नाही. इनफॅक्ट आजपर्यंत मनोहर भिडेंनी जेव्हा केव्हा अशी अवमानजनक वक्तव्य केली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघडणी केली किंवा त्यावर टीका केली असं झालेलं आपल्याला दिसलेलं नाही. आणि म्हणूनच फडणवीस साहेब, एकतर तुम्ही सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या बाजूने असू शकता किंवा त्यांना विरोध करणाऱ्यांच्या बाजूने असू शकता. आणि तुम्ही बरोबर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच जर फुले यांच्यावरती अत्यंत अश्लाघ्य भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीला जर कमरेत लावून नमस्कार करत असाल, त्यासमोर नतमस्तक होत असाल, तर तुम्ही फुलेंच्या विरोधकांच्या बाजूने आहात असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान आहे. यापेक्षा वाईट गोष्ट अशी की महात्मा फुलेंचं नाव घेत आजपर्यंत ज्यांनी आपलं राजकारण चालवलं, समता परिषदेच्या माध्यमातून आपण फुलेंचे पाईक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला, ते छगन भुजबळ त्याच व्यासपीठावरती होते. पण छगन भुजबळांची भिडेंना विरोध करण्याची धमक झाली नाही किंवा स्टेजवरून तुम्ही आता या ठिकाणी आले आहात तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची माफी मागा असं म्हणण्याचंही त्यांचं धाडस झालं नाही. किंवा किमान कार्यक्रम संपल्यानंतर मीडिया बाईट देऊन भिडेंचं तिथं येणं आपल्याला आवडलं नाही असं ते म्हणू शकले असते, ते देखील ते म्हणाले नाहीत. त्यामुळे छगन भुजबळ हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची काय पद्धतीनं प्रतारणा करतायत हे पुन्हा एकदा दिवसाढवळ्या महाराष्ट्राला या माध्यमातून दिसलं. ज्या फुल्यांनी आपल्या विचारांची तसूभरही तडजोड केली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत जे सनातनी व्यवस्थेविरोधात प्राणपणाने लढले, त्या फुलेंचं नाव घेणं छगन भुजबळांनी बंद केलं पाहिजे. कारण सत्तेसाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलेले आहेत, जे फुलेंना, फुलेंच्या विचारांना तेव्हाही विरोध करत होते आणि आजही विरोध करतायत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.